माझंही लेकरू अधिकारी झाला पाहिजे. ऊस तोडणाऱ्या मराठ्याला, शेती करणाऱ्या मराठ्याला यांना वाटतं माझाही लेकरू किंवा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल, आम्ही स्वप्न नाही बघायचे का? आमच्या हक्काचं असणारं आरक्षण तुम्हाला नाही द्यायचं का? शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मराठ्यांचे? आणखी 350-400 पेक्षा जास्त बलिदान आमचे गेले. वेदना काय असतात तुम्हाला नाही कळायचं. एकदा आत्महत्या झालेल्या घरात जाऊन बघा. ज्या मराठ्याच्या आमच्या भावाने बलिदान दिलाय त्याच्या घराचा फक्त एकदा उघडावा गंगा. त्या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त काळोखाली वेदना दिसतील. तुम्ही फुकट पैशावर जगणारे लोक, मराठ्याने दिलेल्या सत्तेच्या जेवर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या. माझ्या मराठ्यांचे काय हाल आहे? घरातला करता पुरुषा पोराने किंवा बापाने आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. त्याचं स्वप्न येतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा हो, राज्यकर्ता हो. एकदा कंपाळाचं कुंकू बसलेल्या आमच्या आई बहिणीला एकदा भेटून बघा. करता पुरुष घरातला गेलाय, तिच्या वेदना फक्त एकदा विचारून बघा. 2-2, 4-4 वर्षाचे लेकरं मांडीवर घेऊन एका घराच्या कोपऱ्यात बसून ओक्साबोक्सी रडते आई बहीण ती. तिच्या कंपाळाचं कुंकू गेलाय, घरात करता कोणी नाही राहिलं. लेकर जगवायचे कसे? आरक्षणाने सुद्धा घात केला, घरातला माणूसही गेला. उभा संसार जाळात होरपळतोय तिचा. तुम्हाला नाही वेदना कळायच्या आमच्या आई बहिणीच्या, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या. जरा एकदा आत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातले एकदा अश्रू पुसून बघा. एकदा फक्त ते घर बघा. तुमच्या जाग्यावर काही चालण्यासारखं तुम्हाला होईल. फक्त एकदा आत्महत्याग्रस्ताच्या घरी जाऊन बघा. सोपं नाहीये, भोगला आम्ही, भोगतो सुद्धा आम्हीच. त्रास बघितलाय आम्ही. मरण काय असतं आणि घरावरती काय संकट येतं हे आम्ही बघितलं. तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि मराठ्यांची चेष्टा करणार एवढंच तुम्हाला जमतंय. आमची पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यात सरकारला विनंती, आपले ठरलेले 4 शब्दाप्रमाणे सगळे सोयऱ्यासह सगळ्या मागण्या तातडीने त्याची अंमलबजावणी करा. 83 क्रमांकाला कुणबी म्हणून ओबीसीची यादी म्हणजे जे ओबीसी लोक आरक्षणात घातले ते 180 जाती घातल्या होत्या. त्यानंतर त्या जाती आज 350-400 पेक्षा जास्त झाल्या. फक्त पोट जाती म्हणून आत घेतल्या. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? कारण दोघांचाही व्यवसाय सारखाचे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित करा. हैदराबादच्या गॅजेट्सचं आज मिळाली माहिती. मीडियाच्या बातम्या सांगितलं मला आता हैदराबादला 5,000 करोड सापडले. घाटाने बोलतो आम्ही वेळ नको सगळी करून बरं वाटून पाहा. मला 4 उतरायचं आहे तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता. म्हणजे आमचे मराठी रस्त्यावर उतरायला लागले, इतकी ताकद लावायला लागली. पण माय बापा हो, तुम्हाला मानास लागेल.
विषय उत्तर भाऊच्या मान्य आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही आणि मी बिना मुळात लागलो मी आंदोलन तुम्हाला नाही तर काही असे होते लढायचं आपण करतात होते काय नाही आपण आरोप नाही करत बरं का कोणा आपल्याला आपल्या जातीला नाव ठेवायची गरज नाही म्हणजे नाव ठेवायची सवय मला माझं एवढंच म्हणणं एवढंच आहे का फक्त शांत चित्ताला माझं एवढंच म्हणणं आहे मी मराठाचा लढा दिलाच नसता तुम्ही नेमकं दिला असता तर तुम्ही जर लढा व्यवस्थित लढलेला असता तर मला लढायची गरज पडली नसती का सांगतोय मी हे एक दोन अभ्यास करणार मी खपानाच आरक्षणाचा अभ्यास आणि दोन तीन समन्वय समन्वयपदी म्हणून पुढे आणलं कसं काय त्यांना मी पत्नीच पडा नाही कारण त्यांचं दुकान पण झालं नोटा गोळा करायचं त्यांना कोणी इचिरे पण मी काय करू त्याला मी इचार म्हणतो सगळ्या म्हणतो त्याला इचिरे जा तरी लोक मी काय करू मी काय करू मी काय चुके मी जर म्हणलं असतो बा त्यांना इचारू नका मग ठीक आहे बा मराठा पुस्तक दुकानाला घेऊन घेतो बा त्यांना पण आता समज तुम्हाला जवळच केलं मी त्याला काय करू तुम्ही मग अभ्यास सगळं खरंय तुम्ही इमानदारीने केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं काही अभ्यास खाते नका पाठीशी त्याला काय नको मान नको पा नको काय काही समन्वय सुद्धा आहे तिथे खाते नको त्याला मान नको पा नको पण काही दुकानं बंद पडलेले दुकानदार आहे त्याला ते आंदोलन म्हणून ते खुश व्हायचे मला काय मिळत होतं वाटतं म्हणतो त्याला ते खुश व्हायचे त्याच्या दुकानात बंद पडल्या म्हणजे मला असं करायला लागलं भयानक मला काय माहिती नाही सरकारनं काही समन्वय जवळ ठेवले आणि काही अभ्यास आंबुलन्स कशी घे कुठं इथं एवढ्या उचलून आणायचं इथं समोर आणायला उचलून अरे उचलून आणा ही आंबुलन्स इथं आहे मग हात दिसतोय का इकडे या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे या तिकडे सरळ या तिथं बाजून मीडियाच्या पाठीमागून या तिथं ते आंबुलन्स उभा तिथं डॉक्टर पण या उचलून सगळे खाली बसले तर सगळ्या हवा लागते हवा लागते सगळ्याला खाली बसणार उभा राहिल्यामुळे हवा लागते हा मी बाकी बाजू सरकार रस्ता करायला सगळे उठणार डॉक्टर पण जागेने करते ते लगेच आणि बाजूला न्यायचं असलं तरी न्या सरकार रस्ता करा जाऊ द्या न्या उचलून न्या रे चलून नका देऊ त्यांना उचलून न्या मधले रस्ता सोडा ना ठीक आहे हॉस्पिटलला जर न्यायचं असलं तर घेऊन जा डॉक्टरांना म्हणा चला जाऊ द्या त्यांना रस्ता मोकळा करून द्या जाऊ द्या जा घेऊन सरकारनं पुन्हा 1-2-3 दिवसापासून पूर्वी डाव रचला यांना जवळ करून काहीतरी आता पत्रकार परिषदा काहीतरी घेऊन पुन्हा काहीतरी सापडून आणायचं आणि बोलायला लावायचं आता मला आज 12 वाजेपर्यंत त्यांचे नाव येणार होते पण नाही आले मी बी आली ती आले तर बघू कोण कोण आहेत काय व त्यांचं काय दुखायला लागलंय मला मिळ लागा ना पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर माहिती होऊन येत कोण आहेत ती पण मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही मराठा जातीचे आहेत हे विसरू नका सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटोळं करू नका नाही तर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही तुम्ही बार बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये येणार आम्हाला आमची जात सुधारायची आमची सगळ्यांना विनंती आहे